लोकराजकारण वृत्तवाहिनीच्या बातमीचा इम्पॅक्ट. मुंबई महापालिकेने गोरेगाव स्टेशन परिसरातील अतिक्रमण केले जमीनदोस्त. मुंबई महापालिकेच्या पी दक्षिण गोरेगाव पश्चिम विभागात ललित बार व स्टेशन परिसरातील झालेल्या अतिक्रमणाबाबत लोकराजकारण वृत्तवाहिनीने काही दिवसांपूर्वी बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत तातडीने कारवाई करून अतिक्रमण केलेले मंडपचे गाळे तोडण्यात आले. लोकराजकारणाच्या दणक्याने संबंधित विभागाला जाग येऊन तातडीने कारवाई केल्याने स्थानिक परिसरातील नागरिकांनी व येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी नागरिकांनी लोकराजकारण वृत्तवाहिनीचे आभार मानले. मुंबई महानगरपालिकेच्या पी दक्षिण गोरेगाव विभागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते. याबाबत नागरिकांनी लोकराजकारण न्यूजला संपर्क करून माहिती दिली होती. त्या आधारे बातमी प्रसिद्ध केली होती. या परिसरात व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते. पायी चालणाऱ्या नागरिकांना वाहनांचा धक्का लागून दुखापत होत होती. यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. पायी चालण्यास त्रास होत होता. कोणाला एखाद्या वाहनांचा धक्का लागला तर त्यावरतून वाद होत होते. ही बाब लोकराजकारण न्यूजच्या लक्षात आल्यानंतर आमचे प्रतिनिधींनी या ठिकाणी जाऊन सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला. त्यात दिसून आले की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आणि अधिकाऱ्यांच्या मर्जीने हे अतिक्रमण बसल्याचं नागरिकांमध्ये बोलले जात होते. आर्थिक देवाणघेवाणीतून हे अतिक्रमण बसल्याची माहिती लोकराजकारणच्या हाती आली होती. मात्र लोकराजकारण न्यूजने बातमी प्रसारित करताच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आणि ललित बारच्या समोरील व स्टेशन परिसरातील अतिक्रमण नेस्तनाबूत करण्यात आले. लोकराजकारण वृत्तवाहिनीच्या बातमीचा इम्पॅक्ट. मुंबई महापालिकेने गोरेगाव स्टेशन परिसरातील अतिक्रमण केले जमीनदोस्त. मुंबई महापालिकेच्या पी दक्षिण गोरेगाव पश्चिम विभागात ललित बार व स्टेशन परिसरातील झालेल्या अतिक्रमणाबाबत लोकराजकारण वृत्तवाहिनीने काही दिवसांपूर्वी बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत तातडीने कारवाई करून अतिक्रमण केलेले मंडपचे गाळे तोडण्यात आले. लोकराजकारणाच्या दणक्याने संबंधित विभागाला जाग येऊन तातडीने कारवाई केल्याने स्थानिक परिसरातील नागरिकांनी व येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी नागरिकांनी लोकराजकारण वृत्तवाहिनीचे आभार मानले. मुंबई महानगरपालिकेच्या पी दक्षिण गोरेगाव विभागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते. याबाबत नागरिकांनी लोकराजकारण न्यूजला संपर्क करून माहिती दिली होती. त्या आधारे बातमी प्रसिद्ध केली होती. या परिसरात व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते. पायी चालणाऱ्या नागरिकांना वाहनांचा धक्का लागून दुखापत होत होती. यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. पायी चालण्यास त्रास होत होता. कोणाला एखाद्या वाहनांचा धक्का लागला तर त्यावरतून वाद होत होते. ही बाब लोकराजकारण न्यूजच्या लक्षात आल्यानंतर आमचे प्रतिनिधींनी या ठिकाणी जाऊन सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला. त्यात दिसून आले की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आणि अधिकाऱ्यांच्या मर्जीने हे अतिक्रमण बसल्याचं नागरिकांमध्ये बोलले जात होते. आर्थिक देवाणघेवाणीतून हे अतिक्रमण बसल्याची माहिती लोकराजकारणच्या हाती आली होती. मात्र लोकराजकारण न्यूजने बातमी प्रसारित करताच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आणि ललित बारच्या समोरील व स्टेशन परिसरातील अतिक्रमण नेस्तनाबूत करण्यात
ब्युरो रिपोर्ट, लोकराजकारण, गोरेगाव, मुंबई.